नमस्कार सचिन जी. नमस्कार सर, गुड इव्हनिंग. हॅलो रविकांत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. एक 2 मिनिटं थांबू, मेसेज टाक ग्रुप वरती, मग आपण सुरू करू. ओके. सध्या कामाचा व्याप सडनली वाढला, त्याच्यामुळे अशा अनएक्सपेक्टेड मीटिंग्स वगैरे आणि बरोबर 6:30. सो गेले काही दिवसात काय आपलं झालं नाही बोलणं. मध्ये मी आता एका पॉडकास्ट शो वरती गेलो होतो ऍज अ गेस्ट. ते काय ते कळालं नाही मला. मिलेनियम काय कुठले होते सर? ते बँगलोरमध्येच होतं. बँगलोर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोक आले होते आणि डिस्कशन होतं की टेक्नॉलॉजी इन करिअर्स आणि टेक्नॉलॉजी विथ रिस्पेक्ट टू आजकालचं एज्युकेशन कॉलेजेसमध्ये वगैरे कसं असतं, त्यावर आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग मुलं कसे प्रिपेअर करत नाही, मग HR लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो मुलांकडे, मुलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असतो, की खूप लोक म्हणतात की या कंपनीचं पॅकेज फारच कमी आहे किंवा मी फक्त गुगललाच बसणार, फेसबुकला तरच बसणार कंपनीला, तर बसणार पण नाही. सो अशा प्रकारचा पॉइंट ऑफ व्ह्यू मुलांकडनं असतो. मग अजून एक नवीन शिकायला तिथे मिळालं की एक मिनिट, अजून एक शिकायला मिळालं की आजकाल कसं की आधीचे पेरेंट्स त्यांना जास्त काही माहिती नव्हतं इंडस्ट्रीबद्दल, तर कॉलेज जे काही म्हणेल तेच खरं. पण आता म्हणजे सगळेजण इथेच काम करतात MNC मध्ये, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे रिक्रुटमेंट कसं होतात वगैरे. सो मग पेरेंट्स लोक प्रेशर टाकतात की तुम्ही या कंपनीशी बोला, त्या कंपनीशी बोला, मी ओळख करून देतो असं. पण मग प्रेशराईज करायचा प्रयत्न करतात कॉलेजेसला. येस येस, अनफॉर्च्युनेट फॅक्ट आहे ती. हो, मग काय. सो दॅट्स डेफिनेटली गोइंग ऑन देअर. मग मी आज सकाळी न्यूज ऐकताना बघितलं की मुंबईचं झालं सगळं इलेक्शन, पण टर्नआउट कमी होता म्हणे या वेळेला. यंग लोकांचा किती कॉन्ट्रीब्युशन होतं. टर्नआउट कमी होता आणि खूप मोठ्या मोठ्या रांगा होत्या. आणि ते मॅनेज बरोबर केलं नाही असं उबाठाचं म्हणणं आहे. बरोबर. मी पण तेच ऐकलं की मोठ्या मोठ्या रांगा होत्या आणि वोटिंग मशीन्स बंद पडल्या मध्येच, म्हणून मग कोणाचा नंबर आला तरी काही करता येत नाही. म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हतं असं सुद्धा त्याच्यावरती डिस्कशन सुरू होतं. आता आपण 4 जण आलेलो आहोत, आपण 4 जण सुरुवात करूयात शोला. तर ओमकारापासून आपण सुरू करू, मग तिथनं पुढे जाऊ. बर, तर आता आपण सुरुवात करू. आपण आधीच्या सेशन मध्ये कुठपर्यंत पोहोचलो होतो? मला वाटतं आपण 12
18वा 18वा श्लोक चालू आपला होता झाला ना, होता. 18वा 12वा चालू चालू झाला. होता 12वा. नाही नाही, नाही ते- नाही 18 पर्यंत पोहोचलो होतो बाबा. त्याच्यानंतर झाला ना नितीन. एक झालं का? हो हो झाला हो. नाही. मग तिथे आपण 18वा श्लोक बघितला होता आणि त्याच्यावरच्या ओव्या आपल्या बाकी होत्या. मला वाटतं आपण तिथनं सुरुवात हा करू. बरोबर 18वा श्लोक आणि त्याच्या ओव्या. बरोबर. हो. ठीक आहे. तर आता आपण इथनं पुढे जाऊ. कोण म्हणेल 18वा श्लोक आणि ओव्या? म्हणू का? हा म्हणा. म्हणा म्हणा. विस्तारेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हिर् शृण्वतो नास्ति मे मृतम्. 18. हे जनार्दना, तुझे आत्म्याचे विस्तार, विशेष प्रकारचे योगेश्वर्य व ध्यानास योग्य असलेल्या पदार्थांचा विस्तार सविस्तर पुनरपी सांग, कारण वाक्यामृत ऐकणाऱ्या माझी तृप्ती होत नाही. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती, एथ म्हणसी जरी पुढती काय सांगू, तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना, पै प्राकृता ही अमृतपाना नान म्हणावे जेवी, जे काळ कुटावे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती, ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासू, तयाचा हे मिठांशू, जे म्हणून दी, तया पाबळे याही येतुलेवरी, गोडीयेची आसी थोरी, मग हे तव अवधारी परमामृत साचे, जे मंदरा चळू न ढाळिता, क्षीरसागरू न ढहुळता, अनादि स्वभावता आई ते आहे, जे द्रव ना नव्हे बद्ध, जेथ नेणी जती रसगंधा, जे भल तयाही सिद्ध आठवलेची फावे, जया गोटीची ऐकता खेवो, आघवा संसारू होय वावो, बळिया नित्यता लागे येवो आपण पेया, जन्म मृत्यूची भाख हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोची लागे, मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीचे, ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणा न शके, तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, परी पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचेनी, आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे, तरी येतुले जाणे जे येणे मुखे, पुनरक्ती ही हो, हागा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे वाविळा, का नित्य वाहतया गंगा जळा, पारसे पण असे, तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले सुरंबित आहो मा, तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा, ऐसा पतिकराची या तोषा आणतू, प्रेमाचा वेगू उचंबळतो, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. काय बोले. मला वाटतं आय होप सगळेजण रवी काकांसोबत आपापल्या ज्ञानेश्वरीमध्ये वाचत होते. म्हणजे असं पॅरलल आपण वाचन केलं तर एकदम छान वाटतं, सगळेजण एकत्र वाचतायत. खरंच आहे. बरं, तर आता आधी आपण श्लोक बघूयात. 18वा श्लोक. आता हा 18वा श्लोक म्हणजे या अध्यायातला अर्जुनाचा शेवटचा श्लोक, की जिथे अर्जुन भगवंताला विनंती करतोय की मला सगळ्या विभूती, योग विभूती, ठीक आहे, योग विभूती मला सगळ्या कशा सांग, विस्तार करून सांग. म्हणजे असं पटकन फक्त नावं घेऊन सांगू नको, विस्तार करून मला सगळं काही सांग. मग म्हटलंय की भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. आता हे नास्ति मेम मृतम याचा अर्थ आहे की हिमे तृप्ती ही न असती.
कशाला? अमृतम शृण्वतः. याचा तुम्ही अन्वय वाचा. जनार्दन आत्मनः योगम च जनार्दनः आत्मनः योगम च विभूतिम विस्तरेण भूयः कथय अमृतम शृण्वतः हिमे तृप्तिः न अस्ति. म्हणजेच काय की हे जनार्दन, आपला योग आणि विभूती मला पुन्हा एकदा विस्तारपूर्वक सांगा, कारण आपले वचनामृत श्रवण करूनही माझी तृप्ती झाली नाही. आता इथे हा जो शब्द आहे अमृत, या अमृत शब्दाला फार महत्व आहे. या श्लोकामधला हा शब्द तुम्ही अंडरलाईन करून ठेवू शकता, नास्ति मे मृतम. कारण माऊलींनी पण या अमृत शब्दावर खूप भर दिलाय. हे आपल्याला आता येणाऱ्या ओव्यांमध्ये दिसेल. पण आपण आतापर्यंत काय बघितलं, तर आतापर्यंत जे आधीचे काही श्लोक जे आहेत, त्या सगळ्या श्लोकांचा आपण फक्त मराठी अर्थ बघूयात. ठीक आहे, मराठी अर्थ फक्त आपण बघू की अर्जुन उवाच पासन पुढे की काय काय झालं. जसं अर्जुन उवाच 12वा श्लोक. अर्जुन म्हणाला, भगवान सर्वोत्कृष्ट तेजोमय परम पवित्र असे परब्रह्म तू आहे. शाश्वत दिव्य आदिदेव जन्मरहित आणि व्यापक अशा प्रकारचा पुरुषही तू आहे. सर्व ऋषी देवर्षी नारद असित देवल आणि व्यास म्हणतात, तू स्वतः देखील असंच सांगतो. मग 14वा श्लोक. हे केशवा, तू जे मला सांगतो आहे ते मी सत्य मानत आहे. मग आपण बघितलेलं की इथे मानत आहे हा शब्द महत्वाचा आहे. जाणत आहे नाही, मानत आहे. तू म्हणतोय म्हणून मानतो, व्यास म्हणतायत म्हणून मानतो, पण माझं त्याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे असं असून झालेलं नाहीये, म्हणून मानतो आहे. कारण हे भगवंता, तुझं स्वरूप अथवा प्रभाव देव जाणत नाही, दानव जाणत नाही. हे पुरुषोत्तमा, हे भूत भावना, हे भूतेश, हे देवाधिदेवा, हे जगतपती, तू स्वतःच आपल्या संपूर्ण विभूती जाणतो आहे. भगवान, ज्या विभूतींच्या द्वारा तू हे संपूर्ण जगत व्यापून राहिलेला आहेस, त्या आपल्या सर्व दिव्य विभूती तुम्हाला निवेदन कर. हा आहे 16वा श्लोक. मग म्हटलंय, हे योगेश्वरा, सदैव तुझेच चिंतन करणाऱ्या सदैव तुझेच चिंतन करणाऱ्या मला तुझे ज्ञान कसे व्हावे? हे भगवन, कोणकोणत्या वस्तूंच्या ठिकाणी मी तुझ्या भावनेने चिंतन करावे? आणि मग त्याच्या पुढचा श्लोक आहे, हे जनार्दना, आपला योग आणि विभूती तू मला पुन्हा एकदा विस्तारपूर्वक सांग, कारण आपले वचनामृत श्रवण करूनही माझी तृप्ती झाली नाही. हे आहे पूर्ण कॉन्टेक्स्ट की अर्जुनाने भगवंताला हा प्रश्न कसा विचारला. तर याच्यामध्ये मी मागच्या सेशन मध्ये एक उदाहरण दिलं होतं, आणि ते उदाहरण होतं, पुस्तक कुठे दिसे ना, याच्यात कुठे असलं पाहिजे. ते उदाहरण होतं विनोबा भावे यांनी जो पुस्तक लिहिलंय, त्यांची प्रवचन गीतेवरची. त्यामध्ये त्यांनी या 10व्या अध्यायाबद्दल असं सांगितलं की आपण एखाद्या लहान मुलाला जेव्हा भाषा शिकवतो तेव्हा त्यांना कसं शिकवतो, तर आधी आपण त्यांना ठळक अक्षर शिकवतो. मोठा अ किंवा ए, मग बी, मग सी, मग तोच एबीसी लहान करून दाखवायचा, तो त्यांना ओळखता येतो. किंवा त्यांना शब्द शिकवताना आधी त्यांना सिंपल शब्द शिकवायचे. CAT कॅट, BAT बॅट, RAM राम. मग सिंपल शब्द कळायला लागले की मग त्यांना कॉम्प्लेक्स शब्द शिकवायचे. मग त्यांना ते सुद्धा ते हळूहळू येतात. त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा इथे कृष्णाला किंवा अर्जुनाला सांगताना आधी आपल्या मोठ्या विभूती सांगतील, म्हणजे ते ठळक अक्षरांसारखं. मोठ्या मोठ्या विभूती बघायला आपल्याला इझी झालं की मग आपण लहान लहान विभूती सुद्धा बघू शकतो. म्हणजे अगदी पाण्याच्या बिंदूमध्ये असणारा भगवंत सुद्धा आपल्याला दिसेल, जर आपण पर्वतामध्ये असलेला मोठा मोठा भगवंत बघायला शिकलो तर. म्हणून त्यांनी म्हटलं की एक मोठी विभूती, एक छोटी विभूती. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण जे दिलं होतं, सोपा शब्द आणि कठीण शब्द, तर त्यामध्ये रामामध्ये रामाचं चरित्र इतकं छान आहे आणि इतकं सोपं आहे की त्याच्यामध्ये असलेला भगवंत बघायला काहीही डिफिकल्ट जात नाही.
मग एकदा आपण ती विभूती बघायला शिकलो की मग आपल्याला रावणाच्या आत जे बसलेला भगवंत आहे त्याला सुद्धा आपल्याला बघायला पटकन शिकता येईल. म्हणून अशा प्रकारचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जर ठेवला तर आपल्याला या विभूतींचं महत्व पटकन कळतं. मग आता याबद्दल माऊलींनी काय ओव्या लिहिलेल्या आहेत त्या आपण आता जरा समजून घेऊ. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती येथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. म्हणजे हे जगन्नाथा, ज्या विभूती मी आपल्याला विचारल्या त्या सांगा, किंवा कदाचित आपण म्हणाल की त्याच त्या पुन्हा काय सांगायच्या. तरी हा भाव मना झणे जाय हो जनार्दना, पै प्राकृता ही अमृतपाना ना न म्हणवे जेवी. तर हे भगवंता, असे आपण अजिबात मनात आणू नका, कारण सामान्य असलेले अमृतही प्यायला लागलं असताना नको म्हणवत नाही. जे काळकुटाचे सहोदर, आता सहोदर म्हणजे बंधू, की ज्यांनी उदर शेअर केलेलं आहे आईचं, ते झाले सहोदर. तर ज्या सागरातून काळकूट विष निघालं होतं त्याच सागरातून अमृतही निघालं होतं. म्हणून ती सागर या दोघांचीही माता आहे. म्हणून मग हे दोघ जण काय झाले, सहोदर, भाऊ भाऊ झाले. तसंच म्हणजेच काय म्हटलं, जे काळकूटाचे सहोदर. मग म्हटलंय जे मृत्यू भेणे त्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. दिहाचे म्हणजे एका दिवसात 14 इंद्र बसून जातात ब्रह्मदेवाच्या एका दिवसात. तर अशी या अमृत प्यायलेल्या व्यक्तींची आत्ताची कंडिशन आहे. भले ते अमृत प्यायले आहेत पण त्यांना सुद्धा अंत आहे. जे अमृत कालकूट विषाचे सख्खे भावंड आहे, ते मृत्यूच्या भीतीने देवांनी प्यायले खरे, पण अमृत पान करणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होऊन जातात. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, दया वायांची अमृतपणाचा आभासू, तयाचाही मिठांशू, मिठांशू म्हणजे गोडपणा, जे पुरे म्हणो नेदी, तया पाबळेयाही येतुलेवरी. पाबळेयाही म्हणजे त्याचा तुच्छपणा. तया पाबळेयाही येतुलेवरी, गोडियेची आथी थोरी, मग हे तव अवधारी परमामृत साचे. जे मंदराशळू न ढाळिता, क्षीरसागरू न डहुळता, अनादि स्वभावता ऐते आहे. म्हणजेच काय की क्षीराब्धी म्हणजेच काय की पूर्ण दुधाचा असलेला जो पूर्ण समुद्र जो आहे तो क्षीराब्धी, त्यातील एक रस म्हणजेच अमृत, की ज्याचे नाव अमृत आहे त्याची गोडी जर पुरे म्हणवत नाही, अशा क्षुद्र अमृताची एवढी जर चटक लागते, तर मग हे तर खरे परमामृत आहे. हे परमामृत असं आहे की मंदराचल पर्वत घालून क्षीर समुद्र न घुसळता जे अनादि असून स्वयंसिद्ध आहे. म्हणजेच काय की अमृत मिळवण्यासाठी त्या अमृत मंथनामध्ये त्यांना कितीतरी कष्ट करावे लागले. त्यांना तो मंदराचल पर्वत आणून त्याला उलट करून मग त्याच्या अवतीभोवती नागाला असं गोल गोल करून त्याला मागे पुढे सगळं केलं, मग तेव्हा त्यातनं ते अमृत फायनली निघालं होतं. पण तरीही त्या अमृताला सुद्धा एक अंत आहे. परंतु हे कसं आहे, भगवंतांचं हे बोलणं म्हणजे अनंत आहे, त्याला काहीही करायची गरज नाही. बंद करायचं तर कसं काय, व्हिडिओ ज्ञानेश्वर आहे ते चालेल. मग जे द्रव नाम ना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध आठवलेची फावे. म्हणजे जे परमामृत घट्ट नाही आणि पातळही नाही, जे जिभेने चाखण्यासारखे किंवा नाकाने वास घेण्यासारखे नाही, आणि जे नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण करताच प्राप्त होते. म्हणजे आता हा माऊलींनी काय केलंय की कुठल्याही एखाद्या खाण्याच्या वस्तूचं कंपॅरिझन केलं या श्लोकांबरोबर. म्हणजेच काय की जर समजा मला एक आता मला चहा आवडतो, आपण चहाचं उदाहरण घेऊ. समजा मला चहा मिळाला, तर मग काय झालं, चहाचा घूट पेईन तेव्हा जोपर्यंत जिभेवर आहे तोपर्यंत एक क्षण चांगला वाटतं, मग तो परत आत जातो, बरोबर.
म्हणजे तो जे सुख आहे ते फक्त त्या एका क्षणावर तेवढंच आहे, त्याच्या पुढे काही नाही. म्हणून आणि मग काय म्हटलं ते आहे द्रव. त्या द्रवाचा पण इश्यू होऊ शकतो किंवा एखाद्या सॉलिड वस्तू असेल ती खाली पडू शकते, खराब होऊ शकते किंवा त्याचं सुख जे असतं ते नेहमी मर्यादित असतं. परंतु हे जे अमृत आहे भगवंत देणार आहेत ते आपण सगळीकडे अनुभव करू शकतो. म्हणजे आपल्याला अनलिमिटेड अमृताचा साठा किंवा पुरवठा इथे आपल्याला माऊली करून देत आहे. जयाची गोठीची ऐकत खेवो, आघवा संसारू होय वावो, बळीया नित्यता लागे येवो आपण पेया. ज्याचे नुसते वर्णन केले असता सर्व संसार मिथ्या ठरतो आणि ऐकणारा आपोआप नित्य सिद्ध होतो. म्हणजे हे काय झालं, फक्त स्मरण केलं आणि वर्णन केलं त्यामुळे हे सगळं इथे होतं. जन्म मृत्यूची भाख, भाख म्हणजे भाषा, हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोंची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचेनी. म्हणजे जिथे तसंच जन्म मृत्यूची भाषाच उरत नाही आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखाची वृद्धी होते. मग भाग्याने जर ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणाराच परमामृत होऊन जातो. अमृत म्हणतो, अर्जुन म्हणतो की असे अमृत आपण मला पाजत असताना माझे चित्त पुरे असं म्हणू शकत नाही. आपले नावच आधी आम्हाला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवासही मिळाला. शिवाय आपण आनंदाने मला उपदेशाच्या गोष्टी सांगत आहात. आता हा आनंद कसा आहे तर समजा आता IPL सीझन सुरू आहे. विराट कोहलीचे खूप सारे फॅन आहेत. यांना विराट कोहली हे नाव माहितीये आणि तो मनुष्य कसा आहे माहितीये, टीव्हीवर बघितलंय. एखाद्या दिवशी जर कळलं की विराट कोहली तुमच्या घरी येणार आहे तुम्हाला भेटायला, फक्त तुम्हाला भेटायला, मग मनुष्य खुश होईल की बापरे विराट कोहली आमच्या घरी येणार. मग तो येणार पण नुसता स्टार सारखा येऊन फोटो नाही काढणार, तुमच्यासोबत बसणार आणि तुम्हाला अजून चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार. म्हणजे काय झालं, त्या भाग्य अगदी उजळलं त्या व्यक्तीसाठी. कारण त्यांच्या आवडीची वस्तू घरी येणार आणि कुठलाही कुठलाही काही मागे न ठेवता मनमोकळेपणाने गप्पा मारणं. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतोय की भगवंता तुझं नावच आम्हाला सुंदर आहे, तुझ्या नावाचा आम्ही जप करतो आणि इथे तू माझ्या समोर उभा आहे आणि मला तू माझ्या हिताच्या गोष्टी सांगतोय. आता हे सुख काहीसा सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे. तरी येतुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्त ही हो. का हा सूर्य गाय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा. का नित्य वाहात या गंगा जळा, पारसेपण असे. तुवा स्वमुखे जे बोलिले, ते आम्ही नादासी रूप देखिले. तो नाद म्हणजे काय, स्वर किंवा शब्द ब्रह्म. त्या शब्द ब्रह्माने जर रूप घेतलं, फिजिकल अपिअरन्स, तो कसा दिसेल, जसा कृष्ण बोलताना दिसतो आहे तसा. म्हणून तुवा जे बोलिले ते नादाने रूप घेतले. तुवा स्वमुखे जे बोलिले ते आम्ही नादासी रूप देखिले. आणि चंदन तरुची फुले तुरंबीत आहो मा. चंदन तरू म्हणजे चंदनाचा वृक्ष, त्याची जी फुलं आहेत त्याचा आम्ही काय करतो आहे, त्याचा आम्ही सुवास घेतो. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी झाला आगरुहा. आगर म्हणजे समुद्र किंवा मळा. ऐसा पती कराची या तोषा अंतू, प्रेमाचा वेगू उचंबळतू, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. म्हणजे अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला काय शिळा म्हणता येईल का? अग्नीला ओवळा म्हणता येईल का? गंगेच्या पाण्याला पारोस म्हणता येईल का? भगवंता, आपण जे स्वतःच्या मुखाने बोललात ते आम्ही प्रत्यक्ष नाद ब्रह्म बघितले असे वाटते. जणू आम्ही आज चंदन वृक्षाच्या फुलांचा सुवास घेत आहोत. अर्जुनाचे हे शब्द ऐकून श्रीकृष्ण आनंदाने डोलू लागले आणि स्वतःशीच म्हणाले की आज हा अर्जुन
भक्ती आणि ज्ञान यांचा मळा झालेला आहे. याप्रमाणे प्रिय असलेल्या अर्जुनाच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. आता हे याच्या शेवटच्या ओव्या आहेत. या माऊलींनी कशा लिहिल्या आहेत की कृष्णाच्या मनात आलेलं प्रेम अर्जुनाबद्दलचं हे इथे माऊलींनी लिहिलेलं आहे, जे की आपल्याला भगवद्गीतेमध्ये कुठल्याही श्लोकामध्ये दिसत नाही, परंतु त्यात जो प्रेमाचा ओलावा आहे, दॅट इज व्हॉट ज्ञानेश्वर माऊली ब्रिंग्स फॉर अस. की त्यांच्या मनात काय सुरू होतं, मग अर्जुनाच्या मनात काय सुरू होतं, मग कृष्णाच्या भावना कशा असतील. कारण पुढेच एका ठिकाणी म्हटलंय की आता असं वाटलं अर्जुनाला की अर्जुन आणि कृष्ण हे वेगळे राहू शकत नाही, दोन्ही एकत्र झाले, आता एकच झाले दोन्ही. परंतु जर एकत्र झाले तर मग संवाद कसा होणार, म्हणून त्यांनी खूप कष्टाने ते दोन्ही रूप वेगवेगळी करून ठेवली होती. हे सुद्धा आपल्याला पुढे बघायला मिळेल. तर आता आपण बघूयात श्री भगवान वाच 19वा श्लोक. कोण म्हणेल 19वा श्लोक? मी म्हणू का? हा म्हणा. श्री भगवान उवाच हंत ते कथयास्मि दिव्यात्मविभूतयाः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्यन्तो विस्तरस्य मे. भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुला आता मी आपल्या मुख्य दिव्य विभूती कथन करीत आहे, कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. ओव्या. मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पांडू सुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे एथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. पर प्रस्तुत ऐसे असो, हे गर्वी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगतसो धनुर्धरा. तरी तुवा पुसलिया विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझी आची परी माझी ये मती. आकळतीना अंगीचिया रोमा किती, जयाचिया तयासी न गणवती, तैसी या माझी या विभूती असंख्य मज. येरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयांगी नव्हेची पुढा, या लागी प्रदाना जिया रूढा तिया ऐके. जिया जाणीतल्यासाठी अवघिया जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. का उद्यान हाता चढिनले, तरी आपैसी सापडली फले फुले. देवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ. येरवी साचाची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा, पै गगना ऐशिया आपारा, मज माझी लपणे. चला, उत्तम. तर आधी आपण हा श्लोक बघूया. ते म्हणतात, हंत ते कथयिष्यामी. हंत ते म्हणजे ठीक आहे, कथयिष्यामी मी तुला सांगतो. काय सांगतो? दिव्या ह्यात्म विभूतयः, की माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्या मी तुला आधी सांगतो. दिव्य म्हणजे मेन, बिग वन्स, ज्या तुम्हाला पटकन कुठेही बघायला मिळतील. तू त्या बघायला शिकलास तर मग तुला सगळीकडे बघायला सोपं जाईल. प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ, नास्यन्तो विस्तरस्य मे. आता तुम्ही जर याचा अन्वय बघितला, अन्वयामध्ये शब्दांची रचना त्यांनी वेगळी केली आहे. कुरुश्रेष्ठ हंत दिव्यः आत्मविभूतयः, ते प्राधान्यतः कथयिष्यामि, मे विस्तरस्य हि अंत न अस्ति. म्हणजेच काय की माझ्या ज्या सगळ्या आत्मविभूती आहेत त्या मी प्राधान्य ज्या आहेत त्या मी तुला कथयिष्यामि किंवा सांगतो. कारण काय? मे विस्तरस्य हि म्हणजे माझ्या विस्ताराला किंवा या विभूतींच्या विस्ताराला
अंतः न अस्ति, अंत नाही, अनंत आहेत त्या सगळ्या विभूती. तर आता इथे त्यांनी कुरुश्रेष्ठ म्हटलेलं आहे अर्जुनाला, प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ. म्हणजेच काय की प्रत्येक कुळामध्ये वेगवेगळी जनता येते आणि प्रत्येक जनतेचे वेगवेगळे आपापले इरादे असतात, मनसुबे असतात, आकांक्षा असतात की मी असं काहीतरी करीन की सगळे माझं लक्षात ठेवतील. तसं कुरूंच्या घराण्यामध्ये जो हा अर्जुन आलेला आहे, या अर्जुनालाच उत्पन्न झालेली ही एक अमृतमय इच्छा की मला भगवंतांच्या विभूती सगळ्या बघायच्या आहेत, जे आजपर्यंत कोणी केलेलं नाही त्या कुरु घराण्यामध्ये, ते आज हा अर्जुन करू बघतोय. म्हणून त्या अर्जुनाची ही प्रशंसा, म्हणून त्याला म्हटलंय कुरुश्रेष्ठ, प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ. नास्यंतो विस्तरस्य मे. कारण काय की भगवंत म्हणतात की माझ्या विभूती इतक्या आहेत. कारण आता रिसेंटली आमच्या ऑफिसमध्ये मी काही स्लाइड्स बनवत होतो, कॉन्टेंट बनवत होतो. त्यामध्ये आम्ही एक कॉन्सेप्ट डिस्कस केला की कुठलीही गोष्ट शिकवताना, कुठलाही कॉन्सेप्ट शिकवताना वी कॅन गो फ्रॉम गॅलेक्सी टू ॲटम, किंवा यू कॅन गो फ्रॉम ॲटम टू यू कॅन गॅलेक्सी. तुम्ही दोन्ही प्रकारे जाऊ शकता. तर आधी आपण सगळ्या गॅलेक्सीज बघायच्या, त्यांच्यामध्ये एक मिल्की वे, त्याच्या आतमध्ये एक आपली सूर्यमाळा, त्याच्यामध्ये पृथ्वी, त्याच्या आतमध्ये इंडिया, त्याच्या आतमध्ये बँगलोर, मग तिथे ते HSR लेआउट, आणि मग तिथे मी बसलोय. मग तसंच या सगळ्या विभूती बघायला गेलं तर पसारा इतका मोठा आहे की तो वाढतच जाईल, वाढतच जाईल, वाढतच जाईल. आणि मेन म्हणजे काय की अर्जुनाने जे विचारलं त्याचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे. नुसतं बोलत राहून काही फायदा नाही. म्हणजे कारण शेवटी काय आहे ऑब्जेक्टिव्ह, एंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे कृष्णाचा, की अर्जुनाने परत त्याचा धनुष्य उचलावा आणि युद्धाला तयार व्हावं, हा त्याचा उद्देश आहे. हा उद्देश साधण्यासाठी त्याला जे काही सांगावं लागेल ते सगळं काही कृष्ण करतायत. म्हणून ते त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आपण विसरता कामा नये. म्हणून त्यांनी म्हटलंय की मी सगळ्या सांगू शकत नाही, मेन तुला सांगतो. आता यावरती आपण माऊलींच्या ओव्या बघूयात. मी पितामहाचा पिता, म्हणजे ब्रह्मदेवाचा पिता, हे आठविताही न आठवे चित्ता, की म्हणत असे बा पंडू सुता भले केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण ब्रह्मदेवाचे वडील आहोत हे माहीत असूनही त्याचे भान त्यांना न राहता भगवान म्हणाले, अरे बाबा पंडुसुता खूप छान केले. म्हणजे ही प्रेमाची भाषा आहे. या प्रेमाच्या भाषेमध्ये कोणी कोणाला काही म्हणू शकतं. तर भगवंतांनी अर्जुनाला बाबा म्हटलं की अरे बाबा अर्जुना, चांगलं काम केलंस तू. अर्जुना ते बा म्हणे एथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. ज्ञानदेव म्हणतात की अहो, अर्जुनाला भगवंतांनी बाबा म्हटले यात आम्हाला विशेष आश्चर्य वाटत नाही. पहा की तो स्वतः नंदाच्या घरी लेकरू झाला नाही का. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे आई के सांगत असो धनुर्धरा. परंतु तूर्त ते राहू द्या, अतिशय प्रेम असले म्हणजे असं होतच असतं. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना सांगतो ऐक. तरी तुवा पुसलिया विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी ये मती आकळीती ना. मग अर्जुना, तू ज्या विभूती विचारल्या त्या असंख्य आहेत. त्या विभूती माझ्या जरी असल्या तरी त्याचा मला पत्ता लागत नाही. अंगीचिया रोमा किती, जयाचिया तयासी न गणवती, तैसिया माझ्या विभूती असंख्य मज. काय सुंदर उदाहरण दिलंय माऊलींनी की त्या विभूतींचं अनंतपण दाखवण्यासाठी अगदी आपल्या अंगावरचे केस त्यांनी दाखवले. आणि आता हे उदाहरण इतकं सोपं आहे की तुम्ही कोणीही असो, तुम्हाला सगळ्यांना हे कळेल की हे उदाहरण कसं आहे. जसे अंगावरचे केस मोजता येत नाही आणि ते आपलेच आहेत, असे नाही की दुसऱ्यांच्या अंगावरचे आहेत. आपल्याच अंगावरचे केस किती आहे आपल्याला माहिती नाही. तसंच भगवंत म्हणतात की माझ्या विभूतींचा विस्तार इतका मोठा आहे की तो मला पण माहिती नाही. एरवी मी तरी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नवेची फुडा. फुडा म्हणजे स्पष्ट.
या लागी प्रधाना जिया रूढा तिया ऐके. तसं पाहिलं तर मी कसा आहे आणि केवढा आहे हे माझे मलाच पक्क ठाऊक नाही. यासाठी ज्या मुख्य आणि प्रसिद्ध अशा विभूती आहेत त्या तू ऐक. जिया जाणत लियासाठी आघवया जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. तरु म्हणजे झाड आणि बीज म्हणजे आपलं सीड. ज्या विभूती जाणल्या असता सर्व विभूती जाणता येतील असे बीज, जसं बीज हातात आले की वृक्ष हातात आल्यासारखाच आहे. का उद्यान आता हाता चढिंदले, तरी आपैसी सापडली फळे फुले, तेवी देखील या जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा, पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. की ज्या विभूती जाणल्या असता सर्व विभूती जाणल्या असं होईल, किंवा बाग ताब्यात आली की त्यातली फळं फुलं आपोआप आपल्या ताब्यात येतात. आता इथे भगवंत माऊलींनी इथे काय केलंय तुम्ही बघा. माऊलींनी इथे ऍटम टू गॅलेक्सी आणि गॅलेक्सी टू ऍटम दोन्ही केलंय. त्यांनी म्हटलं बीज हातात आलं की झाड हातात आल्यासारखं आहे. म्हणजे स्टार्टेड फ्रॉम स्मॉल आणि वेंट बिग. दुसरं काय केलं, बाग जर आपली झाली म्हणजे मोठं, तर बागेतली फळं आपली ऑटोमॅटिकली झाली, म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे. म्हणून माऊलीने दोन्ही उदाहरणं दिली, एका मागोमाग एक. की बाग हातात आली की फळं आपले झालेच असं होतच. किंवा अर्जुना, खरोखर माझ्या व्याप्तीला अंत नाही, असे पहा की आकाशासारख्या मोठमोठ्या वस्तू. आता ही खूप महत्वाची ओवी आहे. पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. हे जे पूर्ण गगन आहे, हे पूर्ण गगन माझ्यामध्ये लपत कुठेतरी, इतकं छोटस होऊन असं काखेत लपलं. तर हे पूर्ण गगन माझ्या इथे मावतं, तर तो किती मोठा आहे हे मी तुला कसं सांगू. मग आता इथनं सगळ्यात पहिली विभूती, हा श्लोक नंबर 20 खूप महत्वाचा आहे. असं म्हणता येईल की हा श्लोक नंबर 20 हा एक श्लोक प्रूव्ह करण्यासाठी पुढले 19 श्लोक सांगितलेत. म्हणजेच या एका श्लोकामध्ये सगळं काही आलं असं सुद्धा झालेलं आहे. तर आता कोण म्हणेल हा 20वा श्लोक? मी म्हणते. हा म्हणा आई. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, अहमादिश्च पथ्यश्च भूतानामन्त एव च. आईके कुटिक्लालकमस्तका धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एकैका भूता मात्राच्या ठाई. अंतुलीकडे मीची यांचे अंतःकरणी, भूता बाहेरी माझीच गवसणी, आधी मी निर्वाणी मध्यही मीची. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आंत बाहेरी, आणि आकाशीची जाले अवधारी, असणेही आकाशी. पाठीलया जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊन ठाती, तेवी आधी स्थितिगती भूतांसी मी. ऐसे बहुअस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती, सांगेन म्हणितले तुझ प्रती, त्या प्रधाना ऐके. उत्तम. तर सगळ्यात पहिले म्हटलंय अहमात्मा गुडाकेश. आता इथे गुडाकेश म्हणजे गुडाका म्हणजे झोप, आणि गुडाकेश म्हणजे ज्यांनी झोपेवर विजय मिळवलेला आहे तो म्हणजे कोण? अर्जुन. आता याचा खूप लोक चुकीचा अर्थ कसा करतात की जो व्यक्ती कधीही झोपत नाही तो अर्जुन. असं नाहीये. त्यांनी झोपेवरती विजय मिळवलेला आहे, त्यांनी झोपेचा त्याग केलेला नाही किंवा झोपेला त्यांनी डिस्ट्रॉय केलेलं नाही. कारण बरोबर झोप नसेल तर आपली बॉडी फंक्शनच करू शकत नाही. म्हणून
ज्याची झोप ही संतुलित आहे. पण आता ही जी झोप आहे ही झोप लिटरल नाहीये, ही मेटाफॉरिकल आहे, ही उपमा आहे. जसं एखादा व्यक्ती समजा शाळेतला 2 मुलं, ठीक आहे, शाळेतले 2 मुलं, एका मुलाचं सगळं लक्ष अभ्यासामध्ये आणि बाकीचे सगळे जे लोक टवाळगिरी करतात बाकीची मुलं, त्यामध्ये त्याचा 0 इंटरेस्ट असतो. त्यात तो लिटरली झोपलेला असतो. बाकीचे जे मुलं होते 3-4 मुलं जे नेहमी बाहेर टवाळक्या करत फिरत असतात, त्या मुलांचं काय होतं, ते लोक अभ्यासाच्या बाबतीत झोपलेले असतात आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते जागे असतात, चुकीच्या कामांच्या बाबतीत. तसंच भगवंत अर्जुनाला म्हणतायत की माझी पहिली विभूती जाणून घेण्यासाठी अर्जुना तुला अध्यात्मामध्ये जाग राहावं लागेल आणि तुला या सगळ्या मायेमध्ये झोपावं लागेल. म्हणून मायेच्या बाबतीत तू झोप घे, अध्यात्मामध्ये तू गुडाकेश हो. कारण अध्यात्मामध्ये जाताना जर तुला झोप लागली तर तू निसटशील आणि मी जे काही सांगतोय हे तुझ्या वरून जाईल, ते जाऊ नये म्हणून तू कोण हो, गुडाकेश हो. असा हा त्या गुडाकेशचा अर्थ. आणि गुडाकेशच का म्हटलं हे त्याचं मागचं कारण म्हणजे अर्जुनाने सावध होऊन हे सगळं ऐकावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. तर हे झालं गुडाकेश. मग म्हटलंय अहम आत्मा गुडाकेश सर्वभूत आशय स्थितः. सर्वभूत आशय म्हणजेच काय की समजा आपण असं इमॅजिन केलं, आपल्या सगळ्या लोक जे जिवंत आणि निर्जीव या सगळ्यांच्या मनामध्ये एक राजा कशावर बसतो, आता मला इंग्लिश शब्द आठवतोय, सिंहासन. 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 हा, सिंहासन, बरोबर. सगळ्यांच्या मनामध्ये एक सिंहासन आहे, ठीक आहे. सगळे माणसं, जनावर, दगड, सगळ्या वस्तूंच्या मनामध्ये एक सिंहासन आहे. त्या सिंहासनावर जो बसलेला राजा आहे तो कोण आहे, तर आत्मा. म्हणजेच तो आत्मा म्हणजे कोण, भगवंत. म्हणून म्हणताय की लिटरली सांगितलंय आशय स्थितः, या सगळ्यांच्या आत मी बसलेलो आहे ऍज अ वक्ता, ऍज अ साक्षी. मी सगळं काही साक्षीभूतरित्या बघतोय. म्हणून म्हटलंय अहम आत्मा गुडाकेश सर्वभूत आशय स्थितः. म्हणजेच समजा आता मी बाहेर निघालो उद्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विचारतोय की तुम्ही या अनिकेत आंबेडकर कोणीतरी आहेत, त्यांना बघितलं का कुठे? त्यांना माहिती नाही अनिकेत आंबेडकर कोण आहे. मला पण माहिती नाही की मीच अनिकेत आंबेडकर आहे. आणि मी शोधतोय सगळीकडे अनिकेत कोणी भेटला का, कोणी काही भेटत नाहीये. मग कोणीतरी लिहिलंय की तो या ठिकाणी अभ्यास करत होता. मग तुम्ही त्या कॉलेजला जाऊन बघाल की हा इथे अभ्यास करत होता, हे प्रूव्ह झालं. म्हणजे कोणीतरी अनिकेत आंबेडकर आहे हे एवढं पक्क. मग ऑफिसला जाऊन बघाल की हा इथे काम पण करत होता, म्हणजे नक्कीच काहीतरी काम पण केलेलं आहे. पण तो आहे कुठे ते माहिती नाही, अंटिल यू रिअलाइज की तुम्ही स्वतःच अनिकेत आंबेडकर आहात. म्हणजेच हा त्याचा एक दुसरा अर्थ आहे की अर्जुना, तुला या सगळ्या विभूती बघायला बाहेर कुठेच जायची गरज नाही. सगळ्यात पहिली विभूती तुझ्या आतच बसलेली आहे. स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. अहम आत्मा गुडाकेश, की मी तुझ्या आतच बसलेलो आहे. तुला कुठलीही विभूती बघायची असेल, तुला तुझ्या आत असलेला आत्मा तू बघायला शिकला की मग तुला विभूती दर्शन झालं. आता हे आत्मा या गोष्टीची डेफिनेशन आहे की ज्या वस्तूंनी सर्व गोष्टी व्यापलेल्या आहेत, ज्या वस्तूंनी सर्व गोष्टी व्यापलेल्या आहेत त्याला म्हणतात आत्मा. आता हे आत्माचं डेफिनेशन कसं करायचं? आता हे डेफिनेशन आहे वेदांताच्या अनुसार. तर वेदांताच्या अनुसार बघायला गेलं तर असं होईल की भगवंतांनी हे विश्व बनवलं, पण बनवून ते जाऊन कुठेतरी आराम करायला नाही गेले. भगवंतांनी हे विश्व बनवलं आणि ते या विश्वामध्येच येऊन राहिले. पण त्यांचं हे काम कशासारखं आहे, एखादा जो मनुष्य जो सगळे पॉट्स बनवतो, ठीक आहे, त्यांनी खूप छान मडकं बनवलं. पण मडकं बनवल्यावर काय होतं, बनवणारा वेगळा, मडकं वेगळं. मग तो मडकं ते बाजूला ठेवील आणि दुसऱ्या मडक्याला काम करायला सुरुवात करेल.
पण भगवंतांनी तसं केलं का? नाही केलं. त्यांनी काय केलं? त्यांनी पूर्ण जग बनवलं आणि ते पूर्ण जग बनवल्यानंतर ते स्वतः त्या जगामध्ये येऊन बसले कणाकणामध्ये. म्हणून त्यांनी हे सगळं जग व्याप्त केलेलं आहे. म्हणून त्या डेफिनेशन अनुसार तो जो आत्मा आहे, ज्या आत्म्याने पूर्ण जग व्यापलेला आहे, तो आत्मा म्हणजे कोण? भगवंत. आता मागच्या एका सेशन मध्ये आपण अजून एक चर्चा केली होती की एक मनुष्य खूप मोठा IAS ऑफिसर, ज्याला सगळीकडे खूप मान मिळतो, त्याचा खूप इगो होता की मी स्वतः आपल्या हाताने पाणी सुद्धा पिणार नाही. तो बसेल, लोकांना बोलवेल, कोणीतरी उठून त्यांना पाणी हातात देईल, मग तो पाणी पिईल. असा त्याचा रुबाब असणारा मनुष्य एका दिवशी घरी आला, त्यांना हार्ट अटॅक आला आणि तो मृत झाला. मृत झाल्यानंतर त्यांना त्या नावाने कोणीच हात मागितले नाही. सगळ्यांनी त्यांना काय म्हटलं? बॉडी. बॉडी कधी हलवणार आहेत? बॉडीचं कुठे काय करणार आहेत? म्हणजेच भगवंत विभूती जोपर्यंत त्या बॉडीमध्ये होती तोपर्यंत त्याला एक आयडेंटिटी होती, महत्व होतं. ती विभूती त्यातनं गेली की इट जस्ट बिकेम अ बॉडी. म्हणून भगवंतांनी म्हटलंय सगळ्यात पहिली विभूती तुझ्या आतच बसलेली आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूत आश्रय स्थित. कळलं का सगळ्यांना आत्म्याचं महत्व आणि डेफिनेशन? हे फार टेक्निकल आहे कारण, म्हणून जरा कन्फर्म करतो. कळलं का सगळ्यांना? एव्हरीवन गुड? हो हो हो. चला, उत्तम. तर पुढे म्हटलंय अहम आदिम च मध्यम च भूतानाम अंत एव च. तर आता याच्या मागे अजून एक वेदांताचा प्रिन्सिपल आहे. तो वेदांताचा एक प्रिन्सिपल असा आहे, ज्या वस्तूचा जन्म होतो ती वस्तू संपणारच. देर इज नो वे इट कॅन एक्झिस्ट फॉर एव्हर. ज्याचा स्टार्ट आहे त्याचा एंड सुद्धा आहे. हा एक प्रिन्सिपल आहे. तर भगवंत म्हणतात अहम आदिंच. त्यांनी असं नाही म्हटलं की माझी सुरुवात आहे, की मी कुठून तरी जन्माला आलो, असं नाही म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की माझ्यापासून सुरुवात होते. आय प्रेस द स्टार्ट बटन. म्हणून अहम आदिंच, स्टार्ट बटन प्रेस करणारा मी. मग म्हटलंय मध्यमच, की मध्यम म्हणजे सगळा हा पसारा सुरू झाला की त्याला व्यवस्थित फुलवणारा जो माळी असतो तो कोण? मीच. आणि सगळ्यात शेवटी कम्प्युटर स्टार्ट मेन्यू मध्ये जाऊन शटडाऊन करणारा कोण? तो सुद्धा मीच. म्हणून भूतानाम अंत एवच. आता इथे भगवंतांनी कोणाचा अंत सांगितलाय? भूतांचा अंत सांगितलेला आहे. बरोबर? म्हणजे भूतांच्या आत स्थित असलेला आत्मा मी. भूतांच्या सुरुवातीला मी, मध्य मी, शेवटी सुद्धा मीच. म्हणजेच काय की मी तू सगळीकडे तुम्हाला बघू शकतोस. याचा अर्थ असा की ज्यावेळी एक नवीन मूल जन्माला येईल त्यावेळी त्या मुलाला भगवंताचा असा टच झालेला आहे स्टार्ट बटन साठी. की ज्यावेळी कोणाचा मृत्यू होईल त्यावेळी ते स्वतः भगवंत येऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत. म्हणजेच काय झालं? या सगळ्या विभूती झाल्या. म्हणजे आता भगवंताला बघायला किती सोपं झालं बघा. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कोणाकडनं ऐकायला येईल की नवीन मूल जन्माला आलं, आपल्याला पटकन तिथे श्रीकृष्ण दिसतील. अहम आदिमच्या मध्यमच्या. ज्यावेळी तुम्हाला कळेल की कोणीतरी कोणाचा तरी मृत्यू झाला, तुम्हाला पटकन आठवेल भूतानाम अंत एवच. तेथे सुद्धा मीच आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कोणाचे तरी खूप भरभराट होतीये, त्यांचं प्रोग्रेस होत आहे, चांगलं चाललंय, त्या ठिकाणी कोण आहे? मध्यमच. अहम आदिमच मध्यमच भूतानाम अंत एव च. म्हणून आपण हा जो एक श्लोक आहे, या श्लोकाची अनुभूती आपण सगळीकडे करू शकतो. आता रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीने एका खूप छान मुलाला जन्म दिला आणि त्यांना भेटायला आता आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. तर मी जेव्हा हा श्लोक वाचत होतो तेव्हा तो श्लोक वाचताना मला तेच आठवलं की अहम आदिमच. म्हटलं अहम आदिम सुरू झालेलं आहे एका छोट्याशा मुलाचं. मध्यमच भूतानाम अंत एवच. हा होता 20वा अतिशय पॉवरफुल श्लोक. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी हा श्लोक परत एकदा म्हणावा. सगळ्यांनी अनम्यूट करा, आपण एकत्र म्हणूयात, मग आपण याच्यावरच्या ओव्या बघूयात. चालेल? हो. चला सगळ्यांनी, अशोकजी तुम्ही पण करा. मी म्हणतो माझ्या मागे, तुम्ही म्हणा.
अहमात्मा गुडाकेश अहमात्मा गुडाकेश सर्वभूत भूताशय स्थितः सर्वभूताशयस्थः अहम आदिश्च मध्यम च आदिश्य मध्यं च भूतानाम अंत एव च. भूतानां च. आता यावरच्या ओव्या आपण बघूयात. तर आपण या 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला काही ओव्या बघितल्या होत्या. सगळ्यात पहिल्या ओव्या 10व्या अध्यायातल्या पटकन बघा. आणि त्या ओव्यांबद्दल काहीतरी स्पेशल सुद्धा होतं. आठवतंय का काय स्पेशल होतं? विशद बोध विदग्धा. नमो विशद बोध विद्धा विद्यारविंद प्रबुद्धा परमात्मा प्रमेय प्रमदा विलासया. या 5 किंवा 6 ओव्या होत्या आणि यांचा एक प्रभाव पण होता. आणि आपण बघितलेलं की माऊलींची नेहमीची भाषा ही अगदी सिंपल असते, मराठी शब्द सगळे. परंतु या 5 ओव्यांमध्ये माऊलींनी अगदी श्लोकांची त्याला रूप दिलेलं आहे, कारण ते तेवढ्या पॉवरफुल सुद्धा होत्या. आता तुम्ही त्याचप्रमाणे ही जी 15वी ओवी आहे ही तुम्ही जरा वाचा. 215वी ओवी. आई के कुटिलालक मस्तका. आई के कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका आत्मा असे एकैका भूत मात्राच्या ठाई. म्हणजे आता इथे भगवंतांनी 2 नावांनी आवाज दिला अर्जुनाला, आणि ही दोन्हीही नावं पहिल्यांदाच आलेली आहेत. त्याच्या आधी आपण कधीही ही नावं वाचलेली नाही. कुटिलालक मस्तका म्हणजेच काय की मस्तकी कुरळे केस असलेला, आणि धनुर्वेद त्र्यंबका म्हणजे धनुर्वेदामध्ये शंकरासारखा प्रवीण. तर आता हे जे कुरळी केस असलेलं जे वर्णन आहे हे कनेक्शन कशासाठी आहे? गुडाकेश. कारण गुडाकेश मध्ये केसांबद्दल बोलतायत, इथे सुद्धा केसांबद्दल बोलताय. म्हणजे माऊलींनी त्या गुडाकेशचं कनेक्शन इथे केलेलं आहे. कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकैका भूतमात्राच्या ठाई. म्हणजे मस्तकी कुरळे केस असलेल्या आणि धनुर्विद्येमध्ये शंकराप्रमाणे निष्णात असलेल्या अर्जुना, ऐक, मी प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहे. आंतुलीकडे मीच यांचे अंतःकरणी भूतांबाहेरी माझीच गवसणी. गवसणी म्हणजे आच्छादन. आदी मी निर्वाणी म्हणजे शेवटी, मध्यही मीची. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आंत बाहेरी आणि आकाशींची आले अवधारी असणेही आकाशी. म्हणजे या प्राण्यांच्या आत अंतःकरणात आणि त्यांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. तसेच आदी मध्य आणि अंतीही मीच आहे. त्याप्रमाणे कसं हे कसं तर मेघांच्या आत आणि मेघांच्या बाहेर काय आहे? शेवटी आकाशच आहे. ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात, आकाशातच राहतात. पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होनी ठाती. तेवी आदि स्थिती गती भूतांसी नी. ऐसे बहुवस आणि व्यापकपण. बघा, व्यापकपण शब्द आला. हे व्यापकपण म्हणजे वेदांतामधली आत्म्याची डेफिनिशन म्हणजे व्यापकपण. म्हणजेच हा ज्ञानेश्वरीचा वेदांताशी आलेला एक कनेक्शन आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती. सांगेन म्हणितले तुझ प्रती त्या प्रधाना ऐके. जेव्हा त्या मेघांचा लय होतो तेव्हा ते आकाश रूपच होतात. त्याप्रमाणे या भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीलाही मीच आश्रय आहे. असे माझे अनेकत्व आणि व्यापकत्व विभूतींच्या द्वारा समजून घे.
तर आता अंतःकरणच कानरूप करून ऐक. म्हणजे अंतःकरणाचं कानरूप कर. आता हे अंतःकरणाचं कान करणं म्हणजे काय, की कुठलीही वस्तू जी आपण ऐकतो ती बाय डिफॉल्ट आपल्या कानातच जाते. तसंच मी जे जे म्हणेन ते डायरेक्टली तुझ्या अंतःकरणात जाऊ दे. त्याचा जास्त विचार करू नको की हे मला पटतंय की नाही. डायरेक्ट स्ट्रेट टू हार्ट अंतःकरणात जाऊ दे. म्हणून अंतःकरणाचं श्रवण करून तू ऐक. मग म्हटलंय की अर्जुना, आता सांगायच्या राहिलेल्या विभूती तुला सांगतो म्हणून म्हटले होते त्या मुख्य विभूती तू ऐक. अशी झाली 220वी ओवी आणि 20वा श्लोक. आता 21वी ओवी तिथनं पुढे म्हणजे सगळे प्रकारचे सूर्य, मग देव इंद्र, मग शंकर, कुबेर, मग ऋषी, ओंकार, हे सगळ्यात विभूती येणार आहेत एकेकावर. आणि त्या सगळ्यांवर ते खूप काही छान छान आहे बोलण्याला आहेत. ते आपण सगळं काही ऐकू पुढल्या सेशन मध्ये. आता आपण माऊलींकडे परत जाऊ आणि आपण माऊलींना छानपैकी पसायदान मागू. पायदान. चालेल. चालेल. छानच. आता विश्वात्मके देवे येणे यज्ञे तोषावे मद तोषोनी मज द्यावे सायदान हे जय श्री व्यंकटी सांडो दया सत्कर्मी वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्ये पाहो तुझे वांछिल ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त मंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे बोलतीचे उषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन नीतिनी लोकी जो आदि पुरुखी अखंडित विशेषी लोकीये जय भावेजी एतमने श्री विश्वेश्वराव होईल दान पसाओ वरे ज्ञानदेव किया झाला सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. छान 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 झालं, एकदम मस्त. येस. सगळेजण आले. समाधान. आपलं सेशन झालं, फार छान वाटलं. काय करावे. चला गुरुवारी भेटूयात. गुरुवारी भेटूयात. ओके. बाय बाय गुड नाईट. ओके बाय.